मंडळी, शेतावरचा सगळ्यांनी मिळून केलेला ब्राह्मण भोजन बघूच असतात तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. कोकणात कशा प्रकारे शेतातल्या जुन्या मांगराच्या ठिकाणी ब्राह्मण भोजन केला जातात. तर चला मग व्हिडिओ सुरुवात करूया. नमस्कार मंडळी, जय शिवराय. स्वागत असं तुमचा सगळ्यांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी, आज आमच्या शेतावरील जुन्या मांगरामध्ये भट जेवणाचा कार्यक्रम. तर हे काय सगळी आमची घरातली मंडळी जी असतात ती उपस्थित असते. तर चला मग मंडळी, कोकणातला शेतावरचा ब्राह्मण भोजन कशा प्रकारे केलं जातं ह्या आपण बघूया. अर्थातच आजच्या व्हिडिओक सुरुवात करूया. तर चला मग. तर मंडळी, सकाळच्या दरम्यान आम्ही भट जेव येतलो. तर आमच्या गावचे भटजी काका जे असतात ते आता थोड्या वेळातच येतले. त्याच्या अगोदर भाऊ आजो काकी परत नानू काकाची आई सगळी जी मंडळी असा ती मांगराकडे गेलेली आहे. मी या मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की हा आमचं जुनं मांगर आहे. तर सध्या तो मांगर तर नाही आहे, पण आमच्या पूर्वजांनी, आमच्या बापू आहे, माझ्या पणजोबांनी ह्या सगळ्यांनी पहिल्यापासून ती प्रथा काढलेली आहे. ती म्हणजे भट जेवायची शेतावरली वावरात. तर तीच आता आम्ही परंपरा अजूनही जपतो. तर चला मग जाऊया, आता बघूया कितकीशी तयारी झालेली आहे ती. आपल्या मांगराकडे जाताना सुंदर अशी काजूंची बाग लागता. तर आज सगळी पोरगी जी असतात ना ती पण यांना असती, पण ती शाळा असल्यामुळे सगळीजणं तडे गेली आहेत. जेवत वगैरे येतात. तर आपण हळूहळू जाऊया. त्याची जरा साफसफाई करूची आहे. तर चला तुमका दाखवते मी की सर आमचं जुनं मांगर होतो आणि कशा पद्धतीने भटाचं जेवण वगैरे केलं जातात. आजच्या दिवशी सगळेजणं, सगळं आमचं कुटुंब एकत्र येताला. वाडीतली आजूबाजूची आमची माणसं सगळीजणं मिळून मिसळून पुन्हा एकदा या निसर्गाच्या सानिध्यात छान असं जेवण करताला. तर चला मग. काका पिऊचं पाणी घेऊन दिलं खालच्या बावड्याचा. आजो पण इडलेला भावाजांचं मांगर किसन आता टोप वगैरे घासून ठेवतात, व्यवस्थित माती वगैरे लावतात. चुलीर रानो काय होणार. तर मंडळी, मी आता तुमका दाखवते आमचं जुनं मांगर किसर होतं आणि ह्या वर्षीचा ब्राह्मण भोजन आम्ही किसर करतलो होता. तर तिसर सगळी तयारी चालू असा. तर मंडळी, माझ्या ही मागची जी जागा तुमका दिसता सर आमचं जुनं मांगर होतं. बघा असं स्वच्छ करून ठेवलेलं आंब्याच्या झाडाच्या खाली. त्यासोबतच इसर ही चूल मांडलेली आहे. जाड खोबा ती काव बरी कडक नाही रे, तू काय नाच बी तर भटजी काका आत्ताच दिली आहेत. तर भटजी काका विहिरीचं पाणी अडूक दिलं, कारण की ते जर जेवण करतले त्यांच्यानेच पाणी अडूक या. आग वगैरे सर भावून घातला ना, आता थोड्याच वेळात जेवण करूक सुरू करतले. त्याच्यानंतर ही जी जागा दिसता ही सर पूजेक बसतली आहेत. एका टोपात आज ना खेळा आणि काय मग एकाच काय करा, पाच दूध गरम करू आणि चहा करू काही काठी होता एक तो सर भरपूर लावून सांगे आणि एकाच आता आदान ठेवला तरी काय नाही. मग भाजी काय बटाटे टमाटे मारतो पाळली घातू केले म्हाका मागणार घेऊन काल गाव जे त्याकडे उडियाकडे तांबेला थोडं विरू आधी राणी मर्गज यांचा कार्यकाळ तो मान शंकासूर डाळीत घाली पाहिजे, बारीक का भाजी बघता का चिरलेली कशी करतात.
त्याला सगळा समजा असं रेडो होतो. कधी बेकार कधी ह्या म्हणजे ते हेतूच नाही आणलं योग रेडो पण योग तिळगो काय साधं नाही होतो. राव गो नव्हतं का खडेच्या खडे तिळगो घरात भेग रवत नाही फक्त खडव जायचं हो कसं फक्त पळतच राह मग हे रागान बाणान घेतो वाढत लागला पेचून होईल सगळा मरगज मामार जॉब हेलाय तर यांचे जुने गजाली चालू असतात जुन्या रेड्यांबद्दल. आणि हो आपले तर जेवणाची तयारी चालू असता. डाळ वगैरे शिजत घातलेली आहे. भात रेडी झालेला. भटजी काका आता सलवणी करून घेतात आंब्याचा. जवानतडे शिजता. खोबऱ्याचा रस पिळून आता घालतात. आतमध्ये उकडलेले आंबे असत. भाजी डाळ शिजता. भात झालो. सगळ्यात पौष्टिक सलवणी जीवाक थंड एकदम. इसर पण भात ठेवला नाही चुलीवरती. जर कोणतरी जास्त कमी भात झालो आणि त्याच्यामुळे इला तर तिसर त्याच्यात कितके होत गे तडे 7-4 असतात आणि हडे पण तांदूळ घातला नाही आत. तुम्ही वाटतात ना होईत भाज्यान माका चांगला घेऊन काय कोळे गमाक लागले उतारलो. भटजी काका आता सलवण्याची तयारी करतात. मिरची कोथिंबीर सगळा ठेचलून घेतात. काय नालवान हरला घरात भरून जेवणाची सगळी तयारी चालू झालेली. आता थोड्या वेळातच गणेश पूजेक बसतले. तोपर्यंत हडे खालच्या विहिरीक आम्ही आकांच्या पाणी अडू केलेलं. जुनी विहीर. मोठी लिहायची हा मध्ये मांगळ कुटुंबाची अजंदा लिहायची. भाऊ गणेश पूजेची तयारी करता. वारावीला रे का आम्याच्या बाजूक काय नाही काय येऊन गेलो येतो मांगराकडे हा काका आंब्याचा टाळ मोडता. तुम्हाची मांगळा होय काय बांधते त्याच्या पुढे गावातच नाही नको गावलो पाया पण त्यांच्या भाऊ पूजेक बसता. गणेश पूजेक रुपाली एक परत ना ते ह्याच्यावर दे सोलावण्यावर
त्रिविक्रमाय नमः वामनाय नमः श्रीधराय नमः ऋषिकेशाय नमः पद्मनाभाय नमः रामोदराय नमः शंकराय नमः नमः जनार्दनाय नमः उपेन्द्राय नमः हरये नमः श्रीकृष्णाय नमः चरितवर्तमानाय गुणविशेषाय शुभपुण्याति नमः गणपती पूजनं च करिष्ये समय कडेगाल भोदीप देवता बिन्मा मातृवसा कोल्हापूरच्या देवता बिन्मा वास्तुपुरुषच्या देवता बिन्मा स्वाती क्षेत्रपाल देवता बिन्मा शुक्रवारी पाहिजे आपल्या सालाबादप्रमाणे या ठिकाणाबद्दल आपला सार्वजनिक ब्राह्मण भोजन करतात. ब्राह्मणाच्या हस्ते ब्राह्मणाच्या साक्षीने महाफलासुला भरलेला श्रीफळ वेडा ठेवलाय. तो मान्य करून घे. ते कल्याणकर कायदरी यांची इच्छा कामना सिद्धी परिपूर्ण करून अन्न वस्त्र आरोग्य आयुष्य देऊन सर्व कुटुंबात सुखी राखून इच्छा कामना पुरी करून नोकरी धंद्यात यश देऊन जे काय क्लेश असतील ते दूर कर. हे कार्य निर्विघ्नपणे पार पाड. त्या कुटुंबावर पूर्णपणे कृपादृष्टी ठेवणे प्रयत्न प्रतिगच्छतां सन्नद्ध कवचे खड्गेचा प्रवणोदरो योगाच्छ फाळके किती आहे? फाळके किती आहे? फाळके देवाक वाडी वाडी करू. हे हडतो खाणं खूप बरं लागा रे. आंबे कसले काय इथे दायक लागले होते. तर पहिल्यांदा वाडी दाखवतात भटजी काका. आता मांडले पूजा आत्ताच संपलेली आहे, गणेश पूजा. ह्या पायरीचा आता पायरीची पायर मान कुल्ले हापूस ती नाम ही गारपा बरी. ह्या वारसा भरपूर जागा आता ह्या उन्हाळा काय नाही लागला महानैवेद्यम नैवेद्य प्राणाय तर आता पूजा वगैरे करून झालेली आहे. थोड्या वेळातच सगळी पंगत बसतली आहे. भाऊ पण आता येईल शाळेत जाऊन. आता थंडगार पाणी घेऊन येला. फ्रीज आतला दिसता. दमलं चले. मम्मी पण आता आम्ही पाणी हल्लो थंड तू फ्रीजात ठेवलं तिथे हाडू नाही घेते मी नाही हाडूक मग बाबू कित्याच्या आठ मी हरवलं अतिशयच काढून घेऊची तडच जाय गौरांग काय तर आत्ताच भटजी काका जेवलेत. आता पंगत बसतली हा. टेबल होता चला गो वाढू. हळून या वाढ झाला परत मी घातले नाही. घालून ठेव. मामा इलो आत्ताच आमचं जेवण वगैरे झालेलं असं सगळा. तर जो गणेश पूजेक नारळ ठेवतात तो फोडून सगळ्यांका कातरी वाटली जातली या तिथे वाटता काका. तर आज पुन्हा एकदा बऱ्याच दिवसांनी पूर्वजांनी आपल्या असे काहीतरी शेताच्या ठिकाणात भट जेवण नको प्रत्येक वर्षाचं कोंबू दिन हे सगळे जे प्रथा ठेऱ्यात ना चालू त्याच्यामुळे आज पण आम्ही भावंड आमची चुलत काका काकी आजी आजोबा सगळे जे 4-5 घरं म्हणजे घरं असतात ना ती एकत्र येतात ह्या दिवशी.
जेवण वगैरे करतो. खूप मस्त वाटतं खरोखर. तुम्ही ग्रेट असास की तेव्हापासून आता हे चालत इल्लेला असा ह्यो एक दिवस आम्ही असं एकत्र जेवण वगैरे करतो. मस्त वर्षात असे 2-3 जेवणं असतात जी आम्ही एकत्र सगळेजण करतो आणि मस्त वाटतं, भारी वाटतं. तुम्ही पण तशी करतास काय तर नक्कीच कमेंट करा. आणि एक सांगायचं की आता म्हणजे ह्याच्या अगोदर पण मी सांगे की अमुक असतात तर तुम्ही कमेंट करा. तर पण आता सध्या तेव्हा इतकं प्रतिसाद आहे ना, पण ह्या 4-5 दिवसामध्ये जे मी ब्लॉग अपलोड करते ना ते का तुमचं भरपूर असं प्रतिसाद येता. कमेंट्सवरूनच तुमचा आणि माझा संवाद होत असता. मला खूप मस्त वाटतं तुम्ही कमेंट करता येते. मी प्रत्येकाक रिप्लाय करीत जाईन त्या कमेंटला. तर खरोखर खूप मस्त. तर ह्या सुद्धा व्हिडिओ नक्की कमेंट करा. वाडेक गेलेल्या सकाळीच ते कलिंगण घेऊन दिली आहे. ती आता कापतात, जेवण कात्री वगैरे वाटून झालेली आहे. हा बरा हे तांदूळ भटजी आले मम्मी आडाळ्यावर कर, आडाळ बरो हा मस्त तांबड्या पडक भटजी काकांका काय याची होत दर याची लागली ती वांढरा रे खाला घातलाय जेवण वगैरे मस्तपैकी आमचं जो पायरीचं आंब्याचं झाड असतं ना त्याच्यावरती बसा केलं, फांदे खाली असतात त्याच्यामुळे मस्त वारं येतात. आणि एका ना 4-5 आंबे लागलेत. प्रत्येक घरात योग तरी वाटणी येतलच. चाय ठेवली आणि हा जेवण वगैरे झाला तसा चाय झाली मस्तपैकी. फुल बांधाक नाही निशाल लावून उतर गोजी घेऊ बीज जेवण झालो. आता कोंबे देवचे राहिले ते आता बघूया कधी देतो ते. होय काय आमचे पण 2 दिवसा भट जेवण होतं वयल्या जेवणात आणि मग कोंबे देव होई. सगळेजण यायने जमान काय चडू सुनो नाती बिती. म्हणजे अशा प्रकारे आमचा शेतावरचा मांगराकडचा ब्राह्मण भोजन संपन्न झाला असा. आता आम्ही घराकडे जातो. लवकरच भेटा एका नवीन दिवसाच्या सुरुवातीक एक नवीन व्हिडिओ. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय, टेक केअर.